नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 9 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026चे अध्यक्ष कोण आहेत, असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लीना मेहेंदळे असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11-12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंतीनिमित्त हे संमेलन होत आहे, हे लक्षात घ्या. अध्यक्ष म्हणून लीला मेहेंदळे यांची निवड झाली. त्या महाराष्ट्राच्या माजी अतिरिक्त सचिव आहेत आणि बोधवाक्य आहे, जागर कर्तृत्वाचा उत्सव साहित्याचा. लक्षात ठेवा. संमेलनामध्ये पॅनल चर्चा, पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. साधारण कार्यक्रमाची रूपरेषा. पुढील प्रश्न दुसरा, खरीप हंगाम 2026 साठी सरकारने न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी कोणत्या खतांवरती मंजूर केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फॉस्फॅटिक आणि पोटॅशियम खतांवरती. महत्वाचे पॉइंट्स पहा. खरीप हंगाम 2026 साठी सरकारने न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी मंजूर केलेली आहे आणि ही सबसिडी फॉस्फॅटिक आणि पोटॅशियम खतांवरती लागू होते. योजनेसाठी अंदाजे 41,533 कोटी खर्च अपेक्षित आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात खते मिळणार आहेत आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पुढील प्रश्न तिसरा, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजे PFBR प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारत कोणत्या देशानंतरचा दुसरा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशियानंतर. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने कल्पकम मध्ये प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर मध्ये क्रिटिकॅलिटी साध्य केलेली आहे. PFBR हा संपूर्ण भारतात विकसित केलेला अणुभट्टी पूर्णपणे भारतात विकसित केलेला अणुभट्टी प्रकल्प आहे, हे लक्षात घ्या. आणि तमिळनाडूच्या कल्पकम येथे हा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाची क्षमता जवळजवळ 500 मेगावॅट विद्युत इतकी आहे आणि भाविनी कंपनी PFBR प्रकल्प चालवते आहे. आणि क्रिटिकॅलिटी म्हणजे अणुभट्टीमध्ये साखळी अभिक्रिया आपोआप सुरू होणे, हे त्याचा विशेष आहे या प्रकल्पाचा. आणि रशियानंतर आपण दुसरे ठरतो जगामध्ये. पुढील प्रश्न चौथा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने आर्थिक वर्ष 2026-27 साठी रेपो रेट किती ठेवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5.25. महत्वाचे पॉइंट्स पहा. RBI ने रेपो रेट 5.25 वरती कायम ठेवलेला आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीने हा निर्णय एकमताने घेतलाय आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट हा 5% राहील. या आर्थिक वर्षांसाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.9% असणार आहे आणि गेल्या वर्षापुरता GDP हा 7.6 असण्याची अपेक्षा होती. या वर्षासाठी CPI महागाई दर हा 4.6% असेल असा अंदाज आहे. ही मौद्रिक धोरणाची घोषणा संजय मल्होत्रा यांनी केली आणि पश्चिम आशियातील संघर्ष आणि एल निनोमुळे महागाई वाढू शकते असं देखील सांगण्यात आलं यावेळेस. पुढील प्रश्न पाचवा, जम्मू काश्मीरमध्ये 12 दिवसांचा काउंटर टेररिझम प्रशिक्षण कार्यक्रम कोणी सुरू केला?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय सेनेनं. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये 12 दिवसांचा काउंटर टेररिझम ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला. टायगर डिव्हिजन जी जम्मूत आहे या ट्रेनिंगचं संपूर्ण व्यवस्था करते. कोर्स जम्मू आणि काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित केला गेलेला आहे आणि याचे उद्घाटन आनंद जैन यांनी केले, जे जम्मू आणि काश्मीरचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत. ट्रेनिंग मुख्यतः काउंटर इन्सर्गन्सी आणि काउंटर टेररिझम ऑपरेशनवरती फोकस करते. हा उपक्रम सुरक्षा दलांमध्ये समन्वय मजबूत करतो. पुढील प्रश्न 6वा. 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ललित सहरावतने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रौप्य. सिल्वर मेडल मिळाले त्यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. ललित सहरावतने 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं. त्याने ग्रीको रोमन प्रकारामध्ये 55 किलो वजन गटामध्ये पदक मिळवलेलं आहे. ही स्पर्धा बिश्केक किर्गिस्तानमध्ये झाली आणि अंतिम फेरीमध्ये उझबेकिस्तानच्या इख्तियार बोटिरोव्हने ललितने 9-0 हरवलं आणि ललितचं हे सिनियर स्तरातील पहिलं पदक आहे आणि भारतासाठी या गटातलं हे पहिलं रौप्य पदक असणार आहे. तो 23 वर्षांचा असून हरियाणा पानिपत येथील खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये भारताकडून आणखीन पदकं मिळवली गेली, त्यामध्ये सुनील कुमार यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. इथे ललितने आहे ना, ललितला नाही, ललितने त्याला. ओके, हा एक फक्त अक्षर हे चुकलंय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी वन विभागाने कोणासोबत करार केलेला आहे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झिरोदा आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांसोबत. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र वन विभागाने ताडोबा प्रकल्पासाठी झिरोदा आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. हा प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र राखीव क्षेत्रावरती राबवणार आहेत. यात 800 एकर जमिनीचे पुनरुज्जीवन होणार आहे आणि या कार्यक्रमामुळे सुमारे 15,000 ग्रामीण रोजगार दिवस मिळतील आणि 100 पेक्षा जास्त स्थानिक झाडे, झुडपे आणि गवताच्या प्रजाती इथे लावल्या जातील आणि मुख्य उद्देश आहे जैवविविधता वाढवणे आणि माणूस वन्य प्राणी सह अस्तित्व अधिक मजबूत करणे. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. जगातील पहिला 10G-U6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त अरब अमिरात यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. युनायटेड अरब एमिरेट्सने जगातील पहिलं 10G-U6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क सुरू केलंय. हा प्रोजेक्ट सामेना काउन्सिल लीडर्स समिट 2026 मध्ये जाहीर झाला, हे लक्षात ठेवा. या U6 गिगाहर्ट्झला गोल्डन स्पेक्ट्रम असंही म्हटलं जात आहे आणि नेटवर्कची डाउनलोड स्पीड यामुळे 10 Gbps पर्यंत जाते आणि TRDA म्हणजे टेलिकम्युनिकेशन अँड डिजिटल गव्हर्नमेंट रेग्युलेशन ऑथॉरिटी या प्रकल्पासाठी जबाबदार आहे. याचा फुल फॉर्म फक्त बघून घ्या. 2025 मध्ये या तंत्रज्ञानाची टेस्ट यशस्वी झाली होती. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. इंटेल कंपनीने APJ म्हणजे एशियन पॅसिफिक अँड जपान क्षेत्रासाठी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संतोष विश्वनाथन यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. इंटेलने संतोष विश्वनाथन यांना एशियन पॅसिफिक अँड जपान क्षेत्रासाठी व्हाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून यांची निवड केलेली आहे. APJ हा तंत्रज्ञानाच्या वाढीचा एक मोठा आणि महत्वाचा भाग मानला जातो.
इंटेल कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया अमेरिका येथे आहे आणि इंटेल ही जगातील आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी आहे. सेमीकंडक्टर हे संगणक, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आवश्यक असतात. भारत हा आता सेमीकंडक्टर क्षेत्रात नवीन केंद्र म्हणून पुढे येतो आहे. पुढील प्रश्न 10वा. महाराष्ट्र प्रतिसाद दक्षम विकास कार्यक्रम म्हणजे MRDP साठी निधी कोणत्या संस्थेकडून मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्ल्ड बँकेकडून. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रतिसाद दक्षम विकास कार्यक्रम म्हणजे MRDP नावाची योजना मंजूर केलेली आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून जवळजवळ 165 कोटींचा निधी मिळणार आहे. मुख्य उद्देश आहे पूर, वादळ आणि उष्णतेच्या लाटांपासून लोकांचं रक्षण करणे आणि ग्रस्तांना घरांसाठी कर्जात सूट मिळणे. हा प्रकल्प मुख्यतः कृष्णा खोऱ्यातील पूरप्रवण भागांमध्ये राबवणार आहेत आणि विशेष लक्ष कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या 3 भागांवरती असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्र या संस्थेमार्फत होईल. शेवटचा पॉइंट लक्षात घ्या. पुढील प्रश्न 11वा. भारतीय महिला हॉकी संघाच्या अर्जेंटिना दौऱ्यासाठी किती सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला? तर तो जवळजवळ 24 सदस्य असणार आहेत. त्यामध्ये पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हॉकी इंडियाने 24 सदस्यीय महिला हॉकी संघ जाहीर केलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिना दौरा 13 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. हा दौरा बुएनोस आयर्स येथे आयोजित केला जाणार आहे आणि संघाची कर्णधार सालिमा टेटे ही आहे आणि भारत आणि अर्जेंटिना यांच्यात एकूण 4 सामने खेळले जातील. हे सामने 13, 14, 16 आणि 17 एप्रिल रोजी खेळले जाणार आहेत. यामध्ये FIH हॉकी वर्ल्ड कप 2026 साठी तयारी देखील होईल आपली. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. ज्युनियर वेटलिफ्टर साईराज परदेसी याला कोणत्या कारणामुळे निलंबित केलं गेलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डोप टेस्टिंग मध्ये अपयश. यामुळे हे कारण आहे त्याचं. तर याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. साईराज परदेसी हा महाराष्ट्रातील मनमाड इथला वेटलिफ्टर आहे. त्याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी NADA ने तात्पुरतं निलंबित केलेलं आहे. त्याच्या डोप टेस्टमध्ये मेटानोलोन हा प्रतिबंधक स्टेरॉइड आढळलाय, हे लक्षात ठेवा. आणि मेटानोलोन हा स्नायू वाढवण्यासाठी वापरला जाणारा अॅनाबोलिक स्टेरॉइड आहे. आणि सैराजने 2025 मध्ये अहमदाबाद येथे ज्युनियर कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे यापूर्वी. आणि 2024च्या आशियाई युवा ज्युनियर स्पर्धेमध्ये जी दोहामध्ये झाली होती तिथे कांस्य पदकही जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 9 एप्रिल 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.